Let's see the PPT's first page. And Swami Vivekananda, great inspiration to all of us. Great inspiration to all of us. आणि टॉपिक पण youthशी कनेक्टेड आहे. So Parsh, are you ready? Yes, sir. Wow, very confident, loud and clear. Okay, so Parsh, you can go ahead. All the best. Start the PPT. Okay, sir. Thank you. So my voice is audible to all? So let's start our book PPT. First of all, great morning to everyone. Myself Parshwas Athne from a proud member of Versatile Education System. So first of all, my book name is माझ्या शूर युवकांनो आणि ती बुक लिहिली आहेत स्वामी विवेकानंद यांनी. तर स्वामी विवेकानंदांनी हे बुक लिहिलं कारण त्यांना वाटत होतं की आपले जे युवक आहेत ते पुढे जाऊन आपल्या देशाचं किंवा आपल्या आई वडिलांचं नाव कुठेतरी मोठं करावं, यासाठी त्यांनी हे बुक लिहिलं आहे. सो आपण या बुक मधला एक टॉपिक घेत आहोत, त्याचं नाव आहे आत्मविश्वास. सो लेट्स स्टार्ट. नेक्स्ट लाईन. श्रद्धा श्रद्धा श्रद्धा, स्वतःवरील श्रद्धा, ईश्वरावरील श्रद्धा हेच महान बनण्याचे रहस्य आहे. तर तुमच्या पुराणांमध्ये वर्णलेले 33 कोटी देवांवर तुमची श्रद्धा असेल तर आणि तरच कोणतेही काम व्यवस्थित होत नाही. तर देवाबरोबरच तुम्हाला स्वतःवर पण विश्वास हवा. तर आपला पहिला पॉइंट बोलतोय की जे आपण पुराणांमधून आपण जे वर्णलोय 33 कोटी देव, फक्त आपल्याला त्यांच्यावरच विश्वास नाही तर बल्कि स्वतःवर पण विश्वास पाहिजे. जर आपण फक्त देवांवर विश्वास ठेवून जर आपण बसलो आपल्या हातापायाची न हालचाल करता, तर कोणतंही काम, कोणतेही वर्क आपलं यशस्वी सक्सेसफुल होत नाही. बल्कि आपण देवांवरही व स्वतःवरही व्यवस्थितपणे कॉन्फिडंट जे आहे तो विश्वास ठेवला पाहिजे. या जगात इतिहास हा स्वतःवर श्रद्धा असलेल्या काही थोड्याच माणसांनी घडवला आहे. तर ह्या जगात जो इतिहास आहे तो देवावरही, पण देवापेक्षा जास्त स्वतःवर ज्यांना विश्वास आहे की हा आम्ही हे करू शकतो, त्यांनीच इतिहास हा घडवलेला आहे. आपल्याकडे तसे भाऊ म्हणजे भरपूर एक्झाम्पल्स आहेत की ज्यांनी स्वतःवर विश्वास दाखवून हा इतिहास घडवला आहे. आपण जर खूप श्रद्धा स्वतःवर दाखवली तर आपल्यामधील देवदत्तालाही बाहेर प्रकट करू शकतो. मग आपण सर्व काही करू शकतो. आपण स्वतःवर देवापेक्षा जास्त आपण जर स्वतःवर श्रद्धा दाखवली तर आपल्यामधला एक छोटासा पॉइंट पण आपल्यामध्ये राहत नाही, तो सगळा बाहेर येतो व जो लोकांना आहे तो इन्स्पिरेशन घेऊन जातो. आपण देवापेक्षा जास्त जर स्वतःवर श्रद्धा दाखवली, स्वतःवर जर विश्वास दाखवला तर आपण कोणतंही काम असं सक्सेसफुल होऊ शकतं. आपलं कोणतंही काम अनसक्सेसफुल होणार नाही. तुमच्यामधील अनंत शक्ती प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते. जर आपण आपल्यामधील पूर्ण शक्ती श्रद्धा बाहेर प्रकट केली नाही तरच आपल्याला अपयश हे येतं व जे अपयश आहे ते आपल्याला जास्त करून भोगावं लागतं. तुमच्यामधील जुना धर्म म्हणतो की जो देवावर भक्ती दाखवत नाही तो नास्तिक, पण नवा धर्म म्हणतो की जो स्वतःवर भक्ती दाखवत नाही तो नास्तिक. जो जुना धर्म आहे तो म्हणजे सारखं म्हणतो ना की देव 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 करतो, पण जो आता न्यू मॉडर्न जो धर्म आहे तो म्हणतो की
आपण देवावर जर श्रद्धा दाखवली तर आपण स्वतःवर पण श्रद्धा दाखवायला पाहिजे, विश्वास दाखवायला पाहिजे. तरच आपण कोणतंही काम व्यवस्थितपणे पार करू शकतो. नाहीतर आपण कोणतंच काम व्यवस्थितपणे पार करू शकत नाही. स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून द्या की धर्म म्हणजे केवळ शब्द नव्हे व संप्रदाय नव्हे, तर धर्म म्हणजे आध्यात्मिक अनुभूती. ज्यांना धर्म अनुभवलेला आहे त्यांनाच धर्म कळेल व दुसऱ्यांनाही धर्माचा लाभ करू शकतील. ज्यांनी धर्म म्हणजे काय हे डीप त्यांना नॉलेज आहे, त्यांनी जे अनुभवलेलं आहे तेच दुसऱ्यांना सांगू शकतील की धर्म म्हणजे असा आहे, कॉन्फिडन्स श्रद्धा अशी आहे. पण ज्यांनी कायच अनुभवलेलं नाही, त्यांना धर्म म्हणजेच काय माहित नाही, तर ते कोणत्याही गोष्ट त्यांनी असं भिवून असं हे करणार. त्यांनी ते कोणालाच इन्स्पिरेशन देऊ शकणार नाहीत. तोच मानव जातीचा श्रेष्ठ आचार्य होऊ शकेल व जगात ज्ञानाच्या शक्तीचा संचार करू शकेल. ज्याने धर्म व्यवस्थित अनुभवलेला आहे तोच या जगाचा श्रेष्ठ मानव होऊ शकेल. म्हणजे तोच या जगाचा श्रेष्ठ मानव होईल व जगात ज्ञानाच्या शक्तीचा त्याचा पूर्ण प्रकाश छाप सोडू शकेल. जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल किंवा तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही कुचकामी ठराल. जर आपला स्वतःवरच विश्वास नसेल किंवा आपण अनकॉन्फिडंट असोल तरच आपण कोणत्याच नकामी ठरेल की मग आपला या जगात येऊन काहीच उपयोग होऊ शकणार नाही. जर तुम्ही मी आहे, माझ्या ठायी शक्ती आहे असं जर तुम्ही म्हणाल तरच तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. जर आपण म्हटलं की मी करू शकेल, मी करणारच, जसं अजय सर म्हणतात आय विल अँड आय शॅल, तसंच आपण म्हटलं तर आपल्याला कोणतंच काम अशक्य होऊ शकत नाही. लोक काहीही म्हणत, पण जे तुमचे ध्येय आहे त्याच ध्येयाच्या वाटेने पुढे चालत राहा. जर आपण असेच करत राहिलो, कितीही संकटांशी सामोरं गेलो तरच यश आपल्या पायाशी येईल. लोक पहिला बोलताना म्हणणार की हे करू नको, हे तुला काही व्यवस्थित हे होऊ शकणार नाही. म्हणजे आपल्याला पहिला तिने निगेटिव्ह फिलिंग देतील, पण आपण त्यांचं ऐकून आपला जर ध्येय सोडलं व दुसऱ्या फील्ड मध्ये गेलं तर आपण आयुष्यभरसाठी असं डिप्रेशन मध्ये वगैरे जाऊ शकतो. पण जर आपण आपल्या फील्ड मध्ये आपलं जे एम आहे त्याच एमच्या वाटेने जर पुढे चालत राहिलो तर आपल्याला कोणतंच असं डिप्रेशन मध्ये जाण्याची गरज नाही. पण लोकही पहिला देताना निगेटिव्ह फिलिंग देणार. आपण कसं त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं हे आपल्यावर आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. आनंद विश्वास जागृत होऊ द्या. सारी शक्ती तुमच्यामध्येच आहे हे जाणून द्या व ती प्रकट करा. म्हणजे स्वतःवरचा विश्वास ठेवा. विश्वास ठेवा पण तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये म्हणजे कन्वर्ट होऊ देऊ नका. आपण आपल्या मनात एकच एम धरला पाहिजे की ह्या जगात सारी शक्ती माझ्याजवळ जशी आहे ही शक्ती तसंच साऱ्याजवळ पण आहे. पण आपण कोणाला म्हणून म्हणजे कोणाला आपण कमी समजू नये व स्वतःला म्हणा आपण सर्व काही करू शकतो. ते सामर्थ्य या समोरच आहे. म्हणजे आपण जे आहे ते सर्व आपण करू शकतो. तो एम आपल्या समोरच आहे. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचायला हवं. मग त्यासाठी जे संकट येणार आहेत ती संकट आपण पार करायला हवं. हे सर्व इच्छाशक्ती एकवटून घ्या. ही सर्व जी तुमची इच्छाशक्ती आहे ही पहिला एकत्र आणा. मग जे तुमचं एम आहे मग तुमचं ते एम प्रकट करा. मग तुमचं ते एम ठरवा.
आपल्यामधील श्रद्धा जागृत ठेवा आणि खंबीरपणे कार्य करत राहा. म्हणजे आपल्या उज्ज्वल भविष्यावर दृढ श्रद्धा असू द्या. जी आपल्यामधील म्हणजे कॉन्फिडन्स आहे, जे आपल्यामधील हे आहे, श्रद्धा आहे, ती पहिला तुम्ही जाणून घ्या व पहिला स्वतः खंबीरपणे कार्य करत राहा. एकदम असं जास्त रूढ पण नाही, पण असं हे स्वतःपणे खंबीरपणे आपण जर कार्य केलं तर आपल्या उज्ज्वल भविष्यावर कोणाचंही असं राज्य नाही किंवा कोणाचाही आपण गुलाम होऊ शकत नाही. विश्वास ठेवा की तुम्ही महान कार्य करण्यासाठी जन्मलेले आहात. कुत्र्यांच्या भुंकण्याने भयभीत होऊ नका. एवढेच नव्हे तर आकाशातून वज्रपात झाला तरी भिवू नका. उठा, कामाला लागा. आपण विश्वास स्वतःवर ठेवला पाहिजे की या जगात आलोय तर आपण कुठलंही महान कार्य केल्याशिवाय नाही जायचं. आपण जे मी मगाशी जसं बोललो की लोक काहीही म्हणतील, त्याचा तिथं उल्लेख कुत्र्यांच्या भुंकण्याने भयभीत होऊ नका. जे कुत्रे आहेत ती भुंकणार, आपण त्यांना पण मागं टाकून आपण पुढे चालत राहिलं पाहिजे. त्यांनी त्यांनी भुंकले म्हणून आपण थांबून उपयोग नाही. आकाशातून वज्रपात झाला तरी भिवू नका. आकाशातून वज्रपात जरी झाला, वीज वगैरे थोडी जोरात झाली तरी आपण नाही भ्यायला पाहिजे. उठा, कामाला लागा. आपण त्यांना पण मागे टाकून उठून कामालाच लागलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी ही बुक लिहिली कारण की जी म्हणजे जी थोर व्यक्ती आहेत, जे युवक आहेत, त्यांना कळायला हवं की आपण या जगामध्ये आलोय तर एक चांगले कर्तृत्व, चांगलं व्यक्तिमत्व करूनच आपण गेलं पाहिजे. सो आय विल स्टॉप हिअर ओनली. थँक यू. Wow, amazing. Yes, Male, very clear message. Very, very clear message. Let's PT to Parsh. Very motivating. Zabardast motivation. How many of you feel motivated after this presentation? Type I in the comment box. Type I in the comment box. Okay. You people start your sharing. Parsh, तू अनम्यूट राहा. आपण थोडंसं डिस्कशन करू आपल्या प्रथेप्रमाणे. So share your learnings. Yes. Start sharing your learnings. तोपर्यंत मी पार्थ बरोबर बोलतो. पार्थ, are you there? येस सर. ओके पार्थ, खूप पॉवरफुल पुस्तक निवडलंस तू आणि तुझ्या पहिली बुक पीपीटी आणि धमाकेदार सुरुवात केलीस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आय कॅन सी जो कॉन्फिडन्स तुझ्या व्हॉइस मध्ये होता, प्रेझेंटेशन मध्ये होता, तू नक्कीच काहीतरी भव्य दिव्य करणार आहेस आयुष्यामध्ये. सो मला पहिला प्रश्न तुला हा विचारायचा आहे, जनरली जो मी विचारतो सगळ्यांनाच, की स्वामी विवेकानंदांचं हेच पुस्तक का निवडलंस तू? सर कारण की म्हणजे मला आमचे घरामधले जे ग्रँड पेरेंट्स आहेत, माझे जे आई वडील आहेत, ते सारखं मला बोलत होते ना की स्वामी विवेकानंदांसारखं व्हायचं, की ते कोणत्याही गोष्टीला ते घाबरत नव्हते, तसं घाबरायचं नाही. तर त्यामुळं ज्यावेळी मी स्कूल लायब्ररी मधून बुक निवडण्यासाठी गेलो, तर पहिली जो फर्स्ट रो होता ना, त्या फर्स्ट रो मध्ये फर्स्ट बुक हीच होती. मग त्यामुळे मला वाटलं की म्हणजे एवढे जर घरातले बोलतायत तर आपण ही बुक एकदा रीड करायलाच पाहिजे. नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे ते आपण एकदा जाणून घेऊया व याच बुकवर आपण मोटिवेशनल लेक्चर टाइप एक बुक पीपीटी देऊ. अमेझिंग, अमेझिंग, ग्रेट 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 ग्रेट. सो तू पर्सनली काय शिकलास या पुस्तकातून? सर की आपलं जे एम आहे त्या एम मध्ये आपण म्हणजे पुढे जात राहायला पाहिजे, की कोणतेही संकट येऊ दे, त्या संकटाला सामोरं जाण्याची आपल्यामध्ये शक्ती पाहिजे. पण तीच शक्ती जर आपली ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कन्व्हर्ट झाली तर आपण मग म्हणजे कोणतेही आपल्याला काम असं व्यवस्थितपणे जमणार नाही व आपण कोणत्याच आपण इनरिस्पॉन्सिबल त्या गोष्टीमध्ये होऊन जाऊ.
वाव, अमेझिंग, ग्रेट लर्निंग. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन की बुक सिलेक्ट करण्यापासून तू बुक कसा सिलेक्ट केलास हे तर तू सांगितलंस. ते आता ह्या पीपीटी देण्यापर्यंत तुला कोणी कोणी आणि कशा कशा पद्धतीने हेल्प केली? मला मेन म्हणजे आयुष दादानी खूप हेल्प केली इमेज करायला किंवा मला हम्म. जे तो काल माझी प्रॅक्टिस पण घेतला की तुझं काय वाव. चुकलंय काय बरोबर आहे हे सांगितला. मग फर्स्ट मी थँक्यू हम्म. आयुष दादाला बोलेन. सेकंड मी माझ्या आई वडिलांना हम्म. बोलेन कारण की ज्यांनी मला एन्करेज केलं की हे तू करू शकतोस आणि हे तू करणारच आहेस. आणि ग्रेट. थर्ड मी वाईपी एक्सलेंट, बॅचला एक्सलेंट. बोलेन कारण की त्यांनी मला ही पॉवरफुल संधी दिली. क्या बात है, क्या बात है. सो तुझ्या आई वडिलांनी ऑफकोर्स तुझं प्रेझेंटेशन आताच ऐकलं असेल. हो सर, ते दोघं माझ्या शेजारीच आहेत. सो हाऊ दे आर फीलिंग? सर, दे आर हाऊ feeling दे आर very फीलिंग? amazing and they are so happy. Amazing, amazing. So let's YP team, let's PTY to Ayush and Mummy Papa of Parsh Athane for the great support. Superb. Parsh, so next PPT कधी देणार? सर, थोड्याच दिवसात. Okay, beta. God bless you. God bless you. I know थँक यू from सर. I don't know. मला वाटतं तू आयुष्यात आहेत. So I'm giving you 300 points for this beautiful presentation, beautiful PPT and व्हेरी कॉन्फिडंट प्रेझेंटेशन ऍक्च्युली. म्हणजे खूप छान वाटलं. आणि जसं तू पुस्तक वाचशील ना, वाचत जाशील, प्रेझेंटेशन देत जाशील, ह्याचा प्रचंड फायदा तुझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात भविष्यात तुला होत राहील. त्यामुळे अशाच पद्धतीने चालू ठेव आणि आयुष दादाची आणि सगळ्या टीम मेंबरची हेल्प घेत राहा. गॉड ब्लेस यू. या. हो सो सर, थँक यू. लेट्स रीड सम लर्निंग्स. मालेच्या सॉरी जान्हवीची लर्निंग आले पहिले. अ ग्रेट लीडर जान्हवी. जान्हवीला सगळ्यांनी पुन्हा एकदा पीटीवाय द्या. जान्हवी जान्हवी कोणत्या स्टँडर्डला आहे? Be born for a great deed. Don't distract from your goals. Keep moving. Mhale म्हणते. Set a strong goal. Believe in yourself and believe in God. Very good, Shravani. Never judge anyone. Be confident but not overconfident. Trust yourself. Convert all the negative points in positive and move on. Never to stop on small failure. Akshay Haryan and Rishabnath Gudle. Arti म्हणते, while dog barks, elephants do not get distracted. Wow, very powerful. Very motivating. Yes, Shankar, believe in yourself. Nirmay Mante, always be confident but not overconfident. We born for a great deed. Have trust on yourself. Janvi Mante, I am the only, I am the best. Yes, I am the only, I am the best. I can do it. I will do it. These are the sentences we have to say daily to ourselves. Believe in yourself. Convert negative thoughts into the positive. Amazing, amazing learnings. And I'm feeling very confident after this presentation because अशा पद्धतीने ओ सानिकाने एकदम डिटेल मध्ये लर्निंग पाठवले. सानिकाचे एक लर्निंग वाचतो. लाईफ इज गॉट टू डू समथिंग इफ क्लाउड्स हिंडर्स युअर पाथ, सो बी रेडी फॉर बो द क्लाउड्स. वाव, क्या बात है. व्हेरी पॉवरफुल. सानिकाचं जबरदस्त मोटिवेशन झालंय. बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड गॉड अँड ऑन युअर आयडियाज. वाव. से ऑलवेज आय विल, आय शॉल, आय कॅन डू. या एक पॉवरफुल सेंटेन्स आपल्याला मिळाले. वी कॅन यूज दिस सेंटेन्स फॉर दिस सेंटेन्स फॉर दिस स्टेटस. म्हाले यू कॅन डू दिस. ही सेंटेन्स यश दादाला पाठव आणि आपली नवीन इमेज बनवून घे. आय विल, आय शॉल अँड आय कॅन डू वरती. कन्वर्ट युअर निगेटिव्ह फिलिंग्स इंटू द positive feeling. Free all the problem, face all the problems, sorry, with positive mind and with self confidence, and just stay strong. Don't stop when you are tired, stop when you are done. Very powerful sentence by Swami Vivekananda once again. Yeah, very good. Always stay positive and strong. Everything is possible when you believe in yourself. Focus on your goals. Great, 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 great. Great, Sanika. Aksharyan म्हणते, all power within in you. Yeah, you can do anything and everything. धनश्री मानेने सुद्धा डिटेल मध्ये पॉइंट्स पाठवलेले आहेत. बी कॉन्फिडंट बट डोंट बी ओव्हर कॉन्फिडन्स. बिलीव्ह इन गॉड बट also believe in yourself, in your power. Avoid PNP, avoid the negative thoughts by them. Yes, PNP people avoid karna. Very, very important, very powerful. Unless and until you get the power in yourself, you have to avoid PNP.
and their thoughts. Say, I'm the only, I'm the best. Yes, our confidence can pull you down with a great force, but a perfect confidence on yourself can take you to your success with the greatest force. Wow, Dhanashri, fantastic. Really proud of you. Mm, yes, Ayush, thank you very much for reminding me. So next, after 2 months, 2 weeks, a new year is going to coming. सो नवीन वर्षामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण सुरुवात करावी असं किती जणांना वाटतं? टाईप आय इन कमेंट बॉक्स. टाईप आय इन कमेंट बॉक्स. या. सो which is the most important thing? Which is the most important thing we should do to welcome the new year? तुमच्या डोक्यामध्ये जे येतं ते टाका, की आपण अशी कोणती गोष्ट केली पाहिजे नवीन वर्षाचं स्वागत करायला in our personal, professional and education life. Whatever you think, you type in your chat box. Forget the past. Wow, amazing. I will give you some activity on this forget the past वरती. सगळ्यांनी ना पुढचा जो संडे येईल किंवा आता ह्या पूर्ण 2-3 दिवसामध्ये आठवड्यामध्ये जेव्हा पण वेळ मिळेल, यू जस्ट कीप युअरसेल्फ aside from the world. जगापासून डिस्कनेक्ट करा स्वतःला. दिस आय यूज टू डू एव्हरी इयर ॲट द एंड लास्ट वीक ऑफ द इयर. म्हणजे डिसेंबरचा शेवटचा वीक मी हे करतो. एक नोटबुक घ्या आणि सर्वात पहिली गोष्ट जी लिहा ना, लिहून ठेवा आता. राईट ऑल द मिस्टेक्स यू डिड इन 2021. सगळ्या मिस्टेक्स लिहून काढा आणि त्या मिस्टेकच्या समोर लिहा की व्हॉट यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. मी आता एक पुस्तक वाचतोय, त्या पुस्तकामध्ये बिल गेट्सचं एक वाक्य आलंय. बिल गेट्स म्हणतो की यशाचा अनुभव हाच माणसाच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण आहे. व्हेरी निगेटिव्ह सेंटेन्स. बिल गेटचं सेंटेन्स आहे की माणूस यशाच्या अनुभवातून एवढा गर्व तयार करतो की आता मला अपयश येणारच नाही, आणि तेच त्याच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण होतं. व्हेरी पॉवरफुल सेंटेन्स आहे. आय कम टू नो थ्रू दिस बुक. सायकोलॉजी ऑफ मनी पुस्तक वाचतोय मी. आणि म्हणून मला ना माझी ती ऍक्टिव्हिटी आठवली की एव्हरी इयर मी एक तरी मोठी अशी चूक करतो, मोठी माती खातो मी. ओके, इन माय पर्सनल और प्रोफेशनल लाईफ. आणि मग एंड ऑफ द इयर आय यूज टू राईट. म्हणजे 3 to 4 years बॅक I was working in a big organization which works national level, आणि because of some reasons मला मी ती लेफ्ट केली. आणि त्यानंतर आय रोट 5 full pages की what I learn from it, what good things I learn from it, what bad thing I learn from it, what I must avoid from it, and so many things. Of course आपण माणसं आहोत, काही चुका रिपीट करतो, काही नवीन चुका करतो, but I believe in doing new mistakes. ओके, सो सर्वात पहिलं काय करा, राईट डाऊन युअर मिस्टेक्स, अँड त्या मिस्टेक्सच्या समोर तुम्ही लर्निंग्स लिहा. टेकिंग ऍक्शन्स ऑन अवर गोल्स. येस, व्हेरी गुड. मेक न्यू युअर रिझोल्युशन्स. हे आपण दरवर्षी करतो. वेद, व्हेरी गुड. बट दिस टाइम वी विल डू इन अ डिफरंट मॅनर. इन्क्लूड गुड हॅबिट्स. येस, नॉट डुईंग द मिस्टेक्स दॅट आय हॅड डन लास्ट इयर. येस, आणि त्याच्यासाठी तुला ह्या वर्षाच्या मिस्टेक्स आधी लिहून काढाव्या लागतील, सुदर्शन. फॉरगेट फ्युचर, लिव्ह इन प्रेझेंट. येस, you can say that, sir, my mom is writing a diary. In that she used to use our thoughts. I'm the best. Wow, excellent. Your mom is already great. I know her, and she's going to create a miracle in students life very soon. Go ahead on future. Please type, Arti. I don't understand. Write all the mistakes you do in 2021. Yes, this is what you have to do. Very true, sir. Sir, सेंटेन्स परत सांगा प्लीज. हा, ते सेंटेन्स असं होतं की माणसाच्या आयुष्यातला यशाचा अनुभव हाच त्याच्या अपयशाचं कारण ठरतं. आय विल सेंड अ फोटोग्राफ ऑफ दॅट सेंटेन्स इन अवर मेन ग्रुप. ओके माले, डोंट वरी. दिस टाइम विल ऑल्सो गो. या, सो व्हॉट वी आर गोइंग टू डू दिस इयर, आपण आयदर दिस सॅटर्डे और नेक्स्ट सॅटर्डे वी विल कीप open forum plus concept day of how to plan your year before the year starts. How it sounds. Yeah, how to plan your year before it starts. Yeah, so पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग कसं करायचं याचं
detailed knowledge, some of my secrets, which helped me last 10 to 12 years. So many people took this idea from me to plan their year, and I took so many ideas from different successful people whom I met to plan this. Also, I read so many books. I heard so many audios, videos, because what I believe is, if you fail to plan, complete the sentence. If you fail to plan, complete the sentence. Come on. If you fail to plans, it means you're planning to fail. Yeah. सो जर तुम्ही प्लॅन करायला फेल झाला त्याचा अर्थ तुम्ही फेल होण्यासाठी प्लॅन ऑलरेडी केलेला आहात. सो हाऊ टू प्लॅन युअर स्टडी, हाऊ टू प्लॅन युअर पर्सनल ग्रोथ, हाऊ टू प्लॅन युअर करिअर, हाऊ टू प्लॅन युअर टाइम, हाऊ टू प्लॅन युअर फॅमिली लाईफ, हाऊ टू प्लॅन युअर हॉबीज, everything we are going to see in this session. So how many of you super excited? Type super excited for this session. Okay, I'm also super excited. So either on this Saturday or the next Saturday, we are going to take this open forum plus concept day after a long time. Thank you very much once again, Parsh Athne. Thank you very much, Ayush, for the beautiful experience once again. Thank you, Mahalle, for the great coordination regarding the image. Now I'm totally free of this concept. तुम्ही सगळं करताय, तुम्ही images बनवताय, PPT बनवताय, link बनवताय. So मी फक्त येऊन इथे पक करतोय तुमच्या समोर. But I really believe that you are the true leaders. So PTY to all of you. And जाता जाता सगळ्यांनी काय म्हणायचंय? Great morning, sir. Great Great morning, morning. Great morning, Great sir. morning. Good morning. Great morning. Great morning. Yeah, we forget the moderator. Today's moderator. Who will become today's moderator? No, not Puk. Okay, okay. Thank you, thank you. The first me came from Nirmay Soman. कालचा moderator कोण होता? Holding words. Thank you, Aarti. कालचा मॉडरेटर निर्मय होता ना. सो निर्मय कडून नेक्स्ट झालं अक्षय हरियान. रणवीर सातपुते इज इन अवर ग्रुप. ओके, सो मेन ग्रुप मध्ये रणवीर सातपुते कोणी इंट्रोड्यूस केलाय, बिकॉज आपल्याला इंट्रोडक्शन होऊ दे एकमेकांना. ओके, मेन ग्रुप मध्ये येऊन टाका. सर, युअर यस्टरडेज एक्सपिरियन्स. ओ अमेझिंग. मी तुम्हाला सर्टिफिकेट पाठवले बघा, अँड व्हेरी सून आय विल शेअर दी व्हिडिओ ऑल्सो. तो त्यांनी मला पाठवलाय. इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. महाराष्ट्रभरातून 2000+ स्टुडंट्स होते सेशनला, अँड आय कांट सी देम बिकॉज दे ब्लॉक their part because maybe because of the disturbance. But it was an amazing experience. First time गव्हर्नमेंट पॅनल वरती, सेकंड टाइम त्याच्या आधी मी एकदा केलं होतं, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पॅनल वरती जाऊन बोलणं, इट्स रिअली अन अमेझिंग फिलिंग इट सेल्फ. थोडस भीती होती पहिली 5 मिनिटं, पण चांगली गोष्ट काय होती की समोर कोणच दिसत नव्हतं, मीच दिसत होतो फक्त. सो आफ्टर 5 मिनिट्स इट्स लाईक नॉनस्टॉप 40 मिनिट्स आय स्पोक, आणि I got good ratings and good feedback from the people. So I will share the feedback also. So thank you for your blessings and confidence which you are giving to me. Thank you for your. Great morning, sir. Great morning. Great morning. Chalo, take care. Great Today's moderator is Nirmay. Okay, fine. Okay. Nirmay or Akshay. Great morning, beta. Thank you very much. Okay, Ayush. Thank you very much. Great morning, sir. Great morning, beta. Great morning, sir. Great morning.